नमस्कार फ्रेंड्स, मी नितीन मातोळकर आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या शिवसम्राट या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण खूप दिवसांनी आपल्या गावी चाललो आहोत आणि व्हिडिओही बनवत आहोत। तर आता आपण आलो आहोत LTT लोकमान्य टिळक टर्मिनसला आलेलो आहोत। तर आता आपण आलो आहोत कुर्ला टर्मिनसला। रात्रीची 10:15ची हॉलिडे स्पेशल समर स्पेशल ट्रेन पकडणार आहोत LTT टू TVN। तर सध्या मुंबईत मेगा महाब्लॉक चालू आहे, तर लोकल ट्रेन पण बंद आहेत। पण आपल्याला घरापासून जवळ आहे, तर आपण आलो आहोत डायरेक्ट ओलाने। ट्रेन अजून लागलेली नाही आहे, बघू। आज आपल्याबरोबर खूप जण प्रवास करायला आले आहेत। दीदी आहे, आई आहे, वेगू पण आहे, तर इथे येऊन बसलेले आहेत। आई दी विघ्नेश बसलेला आहे इथे। आम्ही 2 तास अगोदर झालो आहोत। हा काय आपली समर स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्म जवळ 5 वर येणार आहे। आता आम्ही इकडे आलो आहोत, वरती ब्रिजवर आहोत। खालती खूप गर्दी आहे। आई वाट बघते ट्रेनची। दीदी उभी आहे, आमचा हिरो विघ्नेश। आई वैतागली उभी राहून। आपल्या स्पेशल ट्रेनचा टाइम होता रात्री 10:15, आता 10:07 झाले। प्लॅटफॉर्म येतच आहे ट्रेन, दिवस येत आहे ट्रेन। प्लॅटफॉर्म पण खाली खूप भरलेला आहे, गर्दी आहे। आज हॉलिडे असेल तरी गर्दी आहे ट्रेनला। वाट बघता आहे ट्रेनची, फायनली आली आहे जाऊ दराड। आणि गर्दी खाली झाल्यावर तिकडे एरोप्लेन उडत आहे। फायनली चढतायत आपल्या AC एक्सप्रेसमध्ये। हाय विघ्नेश, मजा म्हणलं 1.70। हो, तर आई आणि दीदी आज बसलेली आहे विंडो आडून। आता जस्ट प्लॅटफॉर्मवर गाडी लागलेली आहे आणि आम्ही आता चढून बसलेलो आहोत। ही गाडी पूर्ण वातानुकूलित आहे, AC आहे। 10:15चा टायमिंग सुटण्याचा आहे, अजूनही काही सुटली नाही आहे। वाजल्यात आता 10:26 झालेले आहेत। 26 मिनिटं झालेली आहेत, आता सुटेल। आमचा कोच M13 आहे, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई LTT एक्सप्रेस। तर रात्रीचे 11:30 व्हायला आले आहे, तरी पण आमची ट्रेन हॉलिडे स्पेशल सुटत नाही आहे। हो बसता इकडे लगेच भरणं चालू आहे। ही आपली हॉलिडे स्पेशल लोकमान्य मुंबई आपली फायनली ट्रेन LTT वरून सुटलेली आहे। खूप टाईम झाला, 11:30 होऊन गेलो ऑलमोस्ट। तर ते कोइंबतूर LTT एक्सप्रेस लागलेली आहे, खूप गर्दी होती त्या ट्रेनला। आपली ट्रेन सुटलेली आहे कुर्ला टर्मिनसवरून। क्रॉसिंगला असू शकते।
आता आलो आहोत नांदगाव रोडला. उठून बसले आहेत इथे, तसेच बसल्या दिदी. डिले वाजते तर आता आला वाटतं, कणकवली आला आहे. कणकवली आला आहे आणि गाडी प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आणलेली आहे. दिवा गाडी आहे गावात. बरोबर तिकडे मला वाटतंय दिवा येईल. दिवा येईल पुढला विघ्नेश कुठे झोपला रे? हा आहे काय साईड अपर आज झोपलेलो होतो आता. अरे सुटली गेली. वा किती दिवसांनी दिवा दिसतो. दिवा सावंतवाडी आमची फेवरेट ट्रेन आहे. जातले मग. हा जाऊया जाताना. दिवस कोण काढेल तो रात्र परवडेल दिवस नको. AC3 इकॉनॉमीचे बोगी आपल्या समोरच लागलेल्या आहेत. दिवा पॅसेंजरचे पण आपले पण सेम आहेत. AC3 इकॉनॉमीची ट्रेन आहे आपली पूर्ण. लसूण नाही कांदे ना आम्ही ह्या करून ठेवतो पेस्ट. ही कणकवलीची नदी बाई सुकली तरी आली पाऊस. कसं वाटत आहे? सिंधुदुर्गात आलो हो पण आता. चारा खात आहेत. नारळाची पण झाडं आहेत. नारळाची जागा आहे पूर्ण तिकडे. उडाल आलेला आहे. तर झारा पाला आहे 10:30 वाजता. ट्रेन खूप लेट झालेली आहे. तरी बरी येईल तुतारीपेक्षा. दादर गाडी नेलं तर बाई आणि गाडीच्या आपल्याकडे तर फायनली आपण आपल्या गावी आलो आहो. येस. तर आपण फायनली उतरलो आहोत आणि ट्रेन आता सुटली आहे थिविमच्या दिशेने. आई आणि विकू पण उतरले आहेत. आम्ही आता चाललो घरी. फायनली ट्रेन गेली आहे. आता जस्ट आम्ही घरी आलेलो आहोत. अरे बाप्पा मोरया या फुलाला
तुलाच फुलं असं पण फुलाने फुलं आजाची मेहरबानी आधी. जास्वंद भरपूर आले. चला आता घरात जाऊया. जरा माळू जा. यो 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 यो. ए गुलम्या गुलम्या झोपतेस तू? गुलम्या चल चल चल. ए गुलम्या. शुभ सकाळ मित्रांनो. तर आता आपण आहोत मावशीच्या घरी. सकाळी आलो आहोत, उठलो आहोत आता. फुलंच फुलं आहे तिथेही. आईच्या आणि सगळ्यांची फेवरेट फुलं. अबोली अबोली अबोली. इथे सफेद फुलं मस्तच लागले आहेत, नाव माहित नाही. डॉग बसला आहे एक, आणि हे गवत गुरांचं. तो घाबरून पळाला आहे. दत्तो दत्तो बसलाय इथे गप. आणि ह्यांचा गुलम्या झोपला. चिकन आणलं, चिकन चिकन. गुलम्या गुलम्या. हा त्यांचा दुसरा बोके. नाव नाही माहीत मला, आठवत आता. चल. आता आपण आपल्या घरी आलो आहोत. सगळे फ्रेश होऊन बसलेत. इथे एक मस्त फणस आला आहे. फणस मस्त हंदनस आला आहे. इकडे हो हो जास्वंदाची फुलं मस्त आले तिकडे. तर हे आमची घराची बॅक साइड आहे. ही आमची तुळस आहे. तर हा आमचा गावचा परिसर. आणि तिकडे आज लग्न आहे. यात दिसेल काय नाही माहिती नाही, चुडता इथल्या मध्ये. तर दया वगैरे सगळं आज लग्नाला गेलेली आहेत. पाऊस नाही पण ऊन जोरात कडक आहे. ऊन तरी आमची बावडी जाळं घातलेलं आहे कारण की कचरा पडतो. तर बावडीत पाणी तर आहे आता, कारण की पाऊस पडलेला आहे 3-4 दिवस कंटिन्यूस. तर पाऊस आहे, पाणी आहे, त्यामुळे ते बेडूक, मोठा बेडूक दिसतोय. तर ते हे डोंगर वगैरे आमच्या इथले. चला तर आता
आमचं घर दाखवतो. हा तर हा आमचा हॉल. आमचे आजी आजोबा. आमच्या आजी आजोबा. मस्त चकाचक केलेलं आहे. आमचे गणपती बाप्पा इथे विराजमान होतात. आमचा हॉलची गल्ली. इकडे आंबे 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 आंबे. हे घड्याळ आम्हाला मंगल ज्वेलर्स वाल्याने दिलेलं. पसारा वगैरे. ही आमची वॉशिंग मशीन. ही आमची फ्रीज. आमचा किचन. आणि हे आमचं मागलं दार. तिथे आम्ही पाणी वगैरे गरम करतो किंवा काय असेल तर जेवणही करतो. आता मी आणि विघ्नेश चाललो आहोत फिरायला. चाललो आहेत बाप्पाचं दर्शन घ्यायला रेडीला. रेडीचा बाप्पा. चलो मिलते हैं अभी आगे उधर. तर आम्ही आता जस्ट आलो आहोत मंदिरात. बाप्पाचे चला आता दर्शन घेऊन येऊया. गणपती मोरया. मंगलमूर्ती मोरया. शेलूची बाई. आपलं स्टेशन. मुंबई परतीचा प्रवास करायला आलो आहोत सावंतवाडी स्टेशनला. दीदीन बांधलेली आधी. दीदीन बांधलेली आ. तर आमची 5 वाजताची ट्रेन आहे आणि इकडे क्रॉसिंगला लागले आहे वास्को मुझफ्फरपूर. मे बी ती पण हॉलिडे आहे. मुंबईला जाणारी जनशताब्दी अजून गेली नाही. ती आता येईल जरा वेळात. तर इथे जनशताब्दी आलेली आहे. आमचा मामा पण आला आहे. मामांचा आले काय डेक्कन क्वीन. जनशताब्दी मुंबईच्या दिशेने गेली आहे. बऱ्यापैकी गर्दी आता कमी झाली आहे. फणस 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 विगू घेणार आहे. फणस फणस 2 फणसाच्या बॅगात विगू घेणार आहेत. बाकी आम्ही घेऊ. 2 आंब्याचे बॅग आम्ही घेणार. ओके दीदी तू काय घेणार आहे? रेडवाली बॅग. ओके विगू फणस. हा डन तुला. इकडे मांडवी एक्सप्रेस आली आहे. मांडवी एक्सप्रेस आलेली आहे. खाली झालं आता. फायनली आमची हॉलिडे स्पेशल ट्रेन 1 तास उशिराने येत आहे सावंतवाडी स्थानकात. ओहो तर आमची ट्रेन आलेली आहे आणि आम्हाला राम सोडायला आलेला आहे.
ज्या ट्रेनने आम्ही आलेलो त्या ट्रेनने आता आम्ही परतीचा प्रवास करत आहोत. आमची M5 मध्ये सीट आहे. चला आता आत गेल्यावर पुढे बघूया. आम्ही आज चढलेलो आहोत आणि आम्हाला राम सोडायला आलेला आहे. विघ्नेश तर काय ऐकतच नाही बाबा. कुठे गेला? फॉर्म मध्ये आहे विघ्नेश. ओके ओके मी पण करणार हा तुला. काही गेला हां हां. आमच्या सावंतवाडी स्टेशनाकडं असं अजून आमची ट्रेन थांबल्या क्रॉसिंगला. मुंबई आता दिवा पॅसेंजर बघू वेळ हय थांबतली आती. विघ्नेश पण दिलो बाहेर. चांगला बाहेर हां. ह्या डब्यांक काय धुळकट लागलेली आहे. एवढे काहीतरी शोधता दिसणार नाही. धूळ उडाली. धूळ 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 दिसणंच नाही. काळोख झालाय काळोख. तर इथे दिवा पॅसेंजर पण आलेली आहे आणि आमची जस्ट आता सावंतवाडीवरून सुटलेली आहे. बाय बाय माझं गाव. आपली AC स्पेशल ट्रेन सुटलेली आहे सावंतवाडी स्थानकातून. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर गाडी लागलेली असे आहेत. तर दिदी भाऊक झाली मग गावावरून मुंबईला जाता जाता. विघ्नेश काय कशा केले कुठे गेले? चला फुल ऑफ स्पीड मध्ये सुटले आपली ट्रेन. तर सकाळचे वाजले आहेत 5:30. अजूनही आम्ही पोचलो नाहीत कुर्ल्याला. ट्रेन ठाण्यावरून सुटली आहे. भांडुपला थांबली आहे. अर्धा तास झालाय. वैताग आलाय. आता पोहोचू जरा वेळाने. आई उठून बसली आहे. सगळ्यांना उठवलं. अर्धा तास झालं ना तर जरा झोपलो असतो. सकाळ व्हायला आली आता. ओव्हरटेक वर ओव्हरटेक. आम्ही अजून थांबलेलोच आहोत इकडे. हे मत्स्यगंधा गेली तरी हे आम्हाला आउटरला थांबवलेलं आहे. ट्रेनने वाट लावलेली आहे. 2 तास झाले आम्ही थांबून राहिलेलो आहोत भांडूप स्टेशनाक. वैताग गेलो आता. फायनली आम्ही उबेरनी आलो आहे घरी त्रासदायक प्रवास करून. चल आता भेटू नंतर मग आपण. ओके गाईज बाय बाय.